रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सुद्धा शुभेच्छा आणि 26 तारखेला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सुद्धा शुभेच्छा. प्रामुख्याने 18व्या लोकसभेमध्ये निवडून गेल्याच्या नंतर मी एकदा आपल्या साऱ्यांच्याजवळ संवाद केला होता आणि त्याला एक गोष्ट प्रामुख्याने म्हटलं होतं की इंडियामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे सहभागी झालो ते विकासाच्या मुद्द्यावरती झालो आणि प्रामुख्याने आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये 2 भौगोलिक भाग येतात, एक उत्तर रायगड आणि दक्षिण रायगड. पैकी उत्तर रायगडमध्ये पनवेल, उरण, कर्जत, खालापूरच्या परिसरामध्ये गेले अनेक वर्ष भारत सरकारचे, राज्य सरकारचे वेगवेगळ्या मोठमोठ्या उद्योगपतींचे व्यवसाय त्या ठिकाणी आहेत. दक्षिण रायगडमध्ये महाड आणि रोहाच्या परिसरामध्ये आज रासायनिक प्रकल्पाचं उत्पादन करणारी कारखानदारी त्या ठिकाणी आहे. पण तरीसुद्धा पोलादपूर असेल, शिवधन, मसाळा, तळा, माणगाव या तालुक्यातलं होणारं स्थलांतर आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक चिंताजनक बाब होती. पण माझ्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला प्रचाराच्या निमित्ताने मी फिरत होतो की माझा मी अजेंडाच 5 वर्षाचा जो ठेवलेला होता तो विकासाच्या मुद्द्यावरती मी निवडणूक लढवली होती आणि प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यामध्ये कारखानदारी प्रदूषणविरहित कशा पद्धतीने येईल याचा प्रयत्न माझ्याकडनं केला जाईल असं मी सूतोवाच केलं होतं. वाढवण बंदराला तिसऱ्यांदा मोदी साहेबांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर तत्काळ मान्यता दिली. पण तदनंतर ज्या वेळेला माझी पंतप्रधान महोदयांची भेट झाली, अमितभाईंची भेट झाली, त्यावेळेला दिघीच्या परिसरामध्ये, दिघी म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॅरिडॉर हा अगोदरच आपल्याकडे प्रस्तावित होता शेंद्र्याच्या नंतर, संभाजीनगरच्या नंतर, आणि दिघी पोर्ट विकसित करण्याचं ठरल्याच्यानंतर मग दिघी इंडस्ट्रियल टाउनशिप अशा नावाने सुद्धा आपल्याला याच्यामध्ये औद्योगिकरणाचा टप्पा वाढवायचा होता. म्हणून या 2 महत्त्वाच्या नेते महोदयांची भेट झाल्यावर याच्यासाठी सुद्धा नियतव्य उपलब्ध करावा अशी मागणी केली होती, जी आपल्याला सूतोवाच केलं होतं. त्याप्रमाणे दिघी औद्योगिक वसाहत या नावाने, इंडस्ट्रियल टाउनशिप या नावाने 30,000 कोटी रुपयाचा नियतव्य भारत सरकारने मंजूर केला. आणि त्याच्यामध्ये यापूर्वीच्या कालावधीमध्ये मी पालकमंत्री असताना नारायणराव राणे त्यावेळेला उद्योग खात्याचे मंत्री होते, त्याला विळे भागाडच्या परिसरामध्ये, प्रामुख्याने इंदापूरच्या माणगाव तालुक्याच्या परिसरामध्ये सुद्धा, रोहा तालुक्यातला भाग मी सुतारवाडीला गीताबागमध्ये राहतो तिथे, जामगाव, पाथरशेत, पऊर या परिसरामध्ये भूसंपादनाचं काम वेगाने त्या ठिकाणी त्यावेळेला झालं होतं. आता दिघी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून आता त्या सगळ्या परिसरामध्ये 1865 कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधेच्या कामाला निधी उपलब्ध झाला आणि त्याची निविदाही निघाली आणि फेब्रुवारी महिन्याच्या मध्यानास प्रत्यक्षात त्या ठिकाणच्या कामाला सुरुवात होईल. मी मागे सूतोवाच केलं होतं आणि अनेक वेळेला शैक्षणिक कार्यक्रमाला जात असताना मी म्हणत आलो होतो की या संबंध औद्योगिक वसाहतीमध्ये नेमके काय पद्धतीचे कारखानदारी येणार आहेत, जेणेकरून आत्तापासूनच कुशल कामगार, तंत्रज्ञ, अकुशल कामगार केव्हाही उपलब्ध होऊ शकतात, पण प्रामुख्याने कुशल कामगार, तंत्रज्ञ यांना देणारं शिक्षणाची व्यवस्था आपल्याकडे असली पाहिजे. कारण जॉब ओरिएंटेड कोर्सेस असल्याशिवाय आणि येणाऱ्या कारखानदारीमध्ये नेमकं त्याच पद्धतीने काय आहे त्याची माहिती घेतल्याशिवाय आपल्याला त्याची हे नव्हती. एकदा दिल्लीमध्ये मी त्या संदर्भात माहिती घेतली, काल मुंबईमध्ये सुद्धा माहिती घेतली. आदिती तटकरे आमदार त्याही उपस्थित होत्या, अनिकेत माजी आमदार पण उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने या संबंध 4,000 एकर जागेवरती DMIC मार्फत, म्हणजे दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरिया म्हणा किंवा पूर्वी त्याला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॅरिडॉर म्हणा, त्यांच्यामार्फत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, त्यानंतर प्रदूषण विरहित औषध
किंवा बल्क ड्रग पार्ट पण त्याच्या 0 डिस्चार्ज असेल अशा पद्धतीच्या कारखानदारी. आणि तिसरं लेदर क्लस्टर. आणि मग पोर्ट रिलेटेड त्यासुद्धा प्रदूषण विरहित कारखानदारी. असं नियोजन आज भारत सरकार आणि राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या मार्फत प्रस्तावित आहे. हे जवळपास 1800 कोटी रुपयाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला रिझर्वायरची व्यवस्था ही त्याच्यामध्ये होणार आहे. पार्सल एक म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 65 MLD पाणी आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये 37 MLD पाणी अशा पद्धतीची त्याच्यातली व्यवस्था आहे. याच्यासाठी लागणारी जी काही वीज आहे, आपल्याला आठवत असेल की मी ऊर्जामंत्री असताना एक ऐनगरच्या परिसरामध्ये आपण एक पारेषण विभागाचं सबस्टेशन मोठ्या प्रमाणावरती निर्माण केलं होतं. तिथून 44 kV हाय टेन्शनची जी काय दाभोळ नागोठण्याला त्या परिसरामध्ये जी काय टॅपिंग झालेलं आहे, त्याच्यातून 2000 MVAची लाईन ही आता त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि त्याच्यातून त्या ठिकाणच्या विद्युतीकरणाचा प्रश्न हा त्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाणार आहे. बल्क ड्रग पार्कसाठी 1000 हेक्टर, लेदर क्लस्टरसाठी 61 हेक्टर अशा पैशा जागेचं आता तरी नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि या मास्टर प्लॅनमध्ये मी मगाशी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज येईल, पोर्ट रिलेटेड औद्योगिकरण त्या ठिकाणी येईल आणि त्याचबरोबर ती इको टुरिझम आणि हेरिटेज टुरिझम. कारण दिघीपासून किंवा आगरदांडापासून ते हा तळ्यापर्यंतचा पट्टा हा टुरिझम बेस असल्यामुळे टुरिझम बेस इंडस्ट्रीज काय पद्धतीने येऊ शकतील याचं नियोजन त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. मला 18व्या लोकसभेमध्ये जाण्याची संधी रायगडकरांनी दिल्याच्यानंतर या कामाला वेग देण्याचा प्रयत्न माझ्याकडनं झाला. आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू हाच होता की काही लाख तरुणांना रोजगार त्या ठिकाणी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये निर्माण होईल. त्याच्यातल्या पायाभूत सुविधाचं एकदा काम झालं की सगळं मॅपिंग हे सुद्धा नेदरलँडची कंपनी आहे त्यांनी दिलेलं आहे. आणि मग कुठे कुठल्या पद्धतीची कारखानदारी होऊ शकते जगाच्या कारखानदारीमध्ये विश्वामध्ये त्या ठिकाणी दिलं जाईल. काही मी काल म्हटल्याप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री डावोसला गेलेले आहेत. तर परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये आकर्षित होईल. अशा वेळेला हा जो टप्पा आहे, हा जो दिघी पोर्ट इंडस्ट्रियल टाउनशिप याच्यामध्ये सुद्धा कदाचित डावोसच्या करारामध्ये काही कारखानदारी त्या ठिकाणी प्रस्थापित होऊ शकेल. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इको सेन्सिटिव्ह झोन टुरिझम प्लस प्रदूषण विरहित कारखानदारी याच गोष्टीवरती त्या सगळ्या गोष्टीचा भर हा नक्की राहील. त्यामुळे येत्या 1-2 वर्षामध्ये काही प्रमाणामध्ये काही कारखानदारी त्या ठिकाणी सुरू करून त्याच्यामध्ये थेट रोजगार हा उपलब्ध होईल. त्याचबरोबर ती थेट रोजगाराच्या बरोबरीच ज्याला इनडायरेक्ट रोजगार म्हणतो, म्हणजे अनेक गोष्टीचे पुरवठा असतात तेही होतात. कारखानदारी वाढली की छोटे मोठे व्यवसाय वाढतात. आजूबाजूच्या गावांच्यामध्ये महिला बचत गटाच्या मार्फत काही बाबींचं उत्पादन होऊ शकतं. हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती वाढू शकतात. इतरही काही गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतील. अशा अनेक गोष्टीची पूर्तता त्याच्यातून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये होणार असल्यामुळे त्याचाही लाभ नक्कीच मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होईल. हे जे काही अंतर्गत पायाभूत सुविधाचे जे काही रस्ते आहेत ते सुद्धा जवळपास 4 लेनिंगच्या दर्जाचे आहेत, उत्तम काँक्रिटीकरणाचे आहेत. म्हणजे आज शेंद्रा इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये आपण गेल्यावर जशा जागतिक स्तरावरच्या पायाभूत सुविधा असतात त्या या सगळ्या परिसरामध्ये कशामध्ये येऊ शकतील हा त्याच्यातला एक प्रयत्नाचा भाग नक्की त्या ठिकाणी आहे. आणि त्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीला रोजगाराच्या निर्मितीला उद्याच्या भवितव्यामध्ये त्या ठिकाणी मोठी उपलब्धी होणार आहे हे आज आपल्यामार्फत जनतेला कळावं. आणि त्याचबरोबर ती येणाऱ्या कारखानदारीमधल्या कुशल कामगार याची माहिती घेऊन आपल्या सगळ्या